चला मॅचला थोडी स्पीडअप करायची आहे. चला फास्ट घ्यायचं थोडस प्लीज. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न. इथे रनआउटची संधी होती परंतु वाईट प्लस 1 ना 3 धावा. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु बीट करून सर पाठीमागे चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. डब्याचा बॉल होता. दिशा द्यायची होती. बॉल पाठीमागे चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव. थोडासा फास्ट घ्यायचा मित्रांनो. हो जबरदस्त जबरदस्त बिग हिट केलाय षटकार. पुढचा बॉल. आणखीन एक जबरदस्त हुक खेळलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि त्याच्या खाली विक्रम होते. बॉलच्या खाली पकडला जातो झेल आणि फलंदाज बाद. आणि त्याचबरोबर नितीन कदम मालदनचे सिंगम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपलं सरस स्वागत स्मृती चषक 2025 मध्ये. हो इथे बैठा फटका सजवलाय. हलक्या हाताने फ्लिप केलाय. फ्लिक ऑफ द रिस्क. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
निलेश आलाय गोलंदाज ट्रॅक वरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, स्वतःच्या फलंदाजीमध्ये चांगला स्टॉप तिथे केलाय. सोडून दिलाय, व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा खराब दिशा, नो बॉलचा इशारा आता अंपायरने दिलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव धावफलकावरती ऍड होईल. चांगला फटका इथे पॉइंटला सजवलाय, षटकारासाठी 6 धावा. मानाई नगर आणि मराठा वॉरियर्स शिरळ, कॅप्टन टॉस साठी यायचंय. फटका समोर आहे, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. यस, षटकार आहे. खेळाडू काय म्हणतायत बघा. चौकार आहे, 4 धावा. ऍक्शन रिप्ले देखील आम्ही बघितला. चला, भेटत नसेल तर या लगेच आपण पुढचा बॉल घेऊन मात्र मॅचला सुरुवात ठेवायची. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. ओहो, बीट करून पाठीमागे चाललाय. डॉट बॉल, शेवटचा बॉल. ड्राइव्ह केलाय, ऑन ड्राइव्हचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधून येत आहेत, वेगाने फेकी केली जाईल परंतु एका धाव्यावरती समाधान. ओव्हरची झाली समाप्ती, दुसरं षटक समाप्त. टीमची धाव संख्या 31-31. चला, टॉस साठी या मानाई नगर आणि मराठा वॉरियर शिरळ. कॅप्टन शिरळ टीम टॉस साठी यायचंय. पहिलाच बॉल मिड ऑफच्या डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र चालू आहे आणि दुसरी धाव विकेट किपर एंड कडे केलाय थ्रो आणि दुसरी धाव देखील चांगली कंप्लीट केली आहे.
+1 आहे का वाईट फक्त डिक्लेअर झोन आहे ना येस डिक्लेअर झोन मध्ये एक धाव व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा लॉफ केलाय बॉलला काय जबरदस्त स्ट्रोक षटकार 6 धावा बीट करून पाठीमागे चाललाय डॉट बॉल आलाय व्हाईट बॉल बिगिट केलाय बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर षटकार चांगला बॉल ऑन ड्राइव्ह केलाय चांगला स्टॉप देखील तिथे पाहायला मिळतोय टोटल 3 धावा पहिली इनिंग समाप्त झाली टीमची धावसंख्या 50 लक्ष असेल 18 चेंडू 51 धावांचं 18 चेंडू मध्ये करायचे 51 धावा टीम साबळेवाडी या संघाने हा स्कोर केलाय आता मिरासवाडी संघाला 51 धावांचं लक्ष आहे मानाई नगर आणि शिरळ टॉस सेट झालाय काय टॉस साठी या टॉस जिंकलाय शिरळ संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय
याच पाटण तालुक्याचा एक गोड आवाज दीपक सूर्यवंशी यांच्या वाणीतून ही मॅचची कहाणी. थँक्यू सो मच. हॅलो, धन्यवाद आशिष सर. चला मित्रांनो, स्पीडअप घ्यायचा आहे. पंधरा मिनिटांमध्ये मित्रांनो इनिंग ब्रेक जरूर झाला पाहिजे. हा सामना संपला पाहिजे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. आजच्या दिवसातील भरपूर सामने शिल्लक आहेत. आज अंतिम दिवस, शेवटचा दिवस आहे या स्पर्धेतील. स्वर्गीय पैलवान समीरभाई डिगे चषक 2025 मध्ये आपण पाहत आहोत. साबळेवाडी विरुद्ध मिरासवाडी असा हा सामना. नक्कीच मित्रांनो 51 धावांचं आव्हान नजरेसमोर जरूर असेल विजयासाठी मिरासवाडी संघासाठी. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन गोलंदाज किरण. संतोष आणि केपी या दोन्ही फलंदाजावरती प्रामुख्याने मदार असणार आहे. प्रामुख्याने जे फलंदाजी जी एक, चला पंचांचा इशारा येतोय, ग्रीन सिग्नल. लीडिंग एज जरूर लागली जाते. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक धाव जरूर धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावाने अकाउंट ओपन केलं जातं मिरासवाडी संघाचं या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये. यावेळी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू जरूर ट्रायव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहे, गॅदर करून फेकी करेल. तत्पूर्वी एक धाव आणखीन एक स्कोअरबोर्ड वरती ऍड केली जाईल. टीमच्या टोटल मध्ये लगावली जाते. एकेरी दुहेरी धावांचा जरूर क्रिकेट या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 51 धावांचं आव्हान जरूर असणार आहे. मोठ्या फटक्यांची अजूनही प्रतीक्षा असेल. लीडिंग एज जरूर लागली होती. यष्टी रक्षकाकडून थोडीशी चुकी होते. झेलची नामी संधी होती. संधीचं मात्र इथे सोनं करता आलं नाही या क्षेत्ररक्षकाला. एक जीवनदान जरूर भेटलं जाते फलंदाजाला. काय घडेल या सामन्यामध्ये, काय बिघडेल या सामन्यामध्ये. यावेळी मात्र कुठेतरी दिशा भरकटली जाते. पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत व्हाईट बॉलचा. वाईड +1. इथे मात्र 2 धावा जरूर धावफलकावरती ऍड होतील. टीमच्या टोटल मध्ये 4 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. स्ट्रेट ड्राइव्ह जरूर पाहायला जातोय. गॅप मध्ये आहे चेंडू. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट, सीमा रेषेच्या बाहेर आणि हा येतोय पहिला चौकार मिरासवाडी संघासाठी. आमच्या पर्यंत इशारा पोहोचवतात. 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती 9 या आकड्यावरती.
समीकरण बदललं जाते. 12 चेंडू मध्ये 42 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. अतुलचा दुसरा षटक. यावेळी बॅकफुटला जाऊन पंच जरूर केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे गॅदर करून फेकी केली जातील. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वीरित्या पूर्ण केला जातो. या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून विरासवाडी संघासाठी वरुण राजाचं देखील या मैदानावरती आगमन जरूर झालेलं आहे. या सामन्यामध्ये पाऊस देखील पडतोय, लेकिन षटकार चौकाराचा पाऊस पडेल का, पाहायला मिळेल का इथे या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळी देखील एक हलक्या हाताने स्ट्रोक जरूर खेळला जातोय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. केवळ एकाच धावेवरती देखील समाधान मानावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. विजयाचा पल्ला अजून देखील खूप दूर आहे. डोंगर सर करायचा आहे तर तुम्हाला देखील इथे मोठी फटकेबाजी होणं गरजेचं आहे. षटकार चौकारांची उधळण आतिषबाजी या दोन्ही फलंदाजांना या मैदानावरती जरूर करावी लागेल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला होता. फंबलिंग जरूर पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी घेतल्या जात आहेत आणखीन या 2 धावा. धाव फलक 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचतय. कुठेतरी हा सामना अवघड होत चालला आहे की काय फलंदाजी करणाऱ्या या टीमसाठी, बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. अतुल गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. केवळ एकच धाव पुन्हा एकदा धाव फलकावरती ऍड केली जाईल. टीमच्या टोटल मध्ये जरूर लगावली जाते. कुठेतरी शांत आणि संयमी क्रिकेट इथे पाहायला मिळत आहे. पूर्णपणे फलंदाजावरती अंकुश लगावलेला आहे या दोन्ही गोलंदाजाने. ज्या पद्धतीची अपेक्षा होती, ज्या पद्धतीची फटकेबाजी करायची होती, तशी फटकेबाजी का आतापर्यंत तरी पाहायला मिळालेली नाही. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र एक टप्पा चेंडू जाईल सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. नंतर समीकरण थोडंसं बदललं जाते. 7 चेंडू मध्ये 32 धावा करायच्या आहेत अजूनही मिरासवाडी संघासाठी. यावेळी चेंडूला मात्र हवेत टोलवलंय. क्षेत्ररक्षक आहे. 1 हँडेड झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला होता अतुलच्या माध्यमातून. तत्पूर्वी घेतल्या जात आहेत आणखीन या 2 धावा. आता मात्र समीकरण बदललं जाईल. 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या 30 धावा. सहा चेंडू आणि 30 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती फ्लिक केला जातोय. चेंडूला पाठवून दिलं जातंय सीमा रेषाच्या बाहेर. हा येतोय षटकार. डीजे
गोलंदाजाचं देखील स्वागत केलं जातंय. पहिल्याच चेंडूवरती आपले इरादे देखील स्पष्ट केले जात आहेत. समीकरण बदललं जाते. 5 चेंडू मध्ये करायचे आहेत 24 धावा. यावेळी देखील अकोट टप्प्याचा चेंडू पुल इन सक्सेसफुल बॅक टू बॅक दुसरा षटकार. केपी मात्र इथे आपले इरादे जरूर स्पष्ट केले जात आहेत. त्याने दाखवून दिलेला आहे की मी थांबणार नाही. 6 चेंडू मध्ये 30 धावांची गरज असताना 4 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. कुठे होता मॅच, कुठे आणून ठेवली आहे मॅच. यावेळी मात्र पहा, यावेळी गोलंदाज कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळाला या मैदानावरती. अशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. काय घडेल, काय बिघडेल या सामन्यामध्ये, या मॅच मध्ये. 2 चेंडू वरती बॅक टू बॅक 2 षटकार जरूर लगावले होते या फलंदाजाने आणि मॅच मध्ये जरूर रंगत निर्माण केलेली आहे. अजूनही सामना मॅच ऑन आहे. दोन्ही बाजूने 50-50 चान्स. पाहूया कोणता संघ मारेल बाजी या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये. गोलंदाज तयार. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर होतोय. क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र 2 चेंडू मध्ये 17 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. यावेळी अकोट टप्प्याचा चेंडू जरूर मिळाला. या गोलंदाजाच्या माध्यमातून शरीर यष्टीचा जरूर वेध घेतला जातोय फलंदाजाच्या. डॉट बॉल येतोय इथे आणि पूर्णपणे या सामन्यावरती आपलं वर्चस्व सिद्ध करताना पाहायला मिळत आहे तो साबळेवाडी हा संघ. आपल्याला नक्कीच कुठेतरी थोडेसे प्रयत्न अपुरे पडले मिरासवाडी संघाकडून. केपीने जरूर प्रयत्न केले होते पहिल्या 2 चेंडूवरती. तदनंतर मात्र गोलंदाजाने आपला कमबॅक केला. आपला अनुभव जरूर पणाला लावला गेला आणि इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती 1 धाव जरूर ऍड होईल. मानाईनगर आणि शिरळ